हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही ऐकत असता माझ्या बॅक साईडला फटाकडे वाजतात. किती छान दिसतंय माझ्या बॅकग्राऊंडला, आहे का नाही? दिसतंय का नाही? कस काय भारी दिसतंय मी? हा, माझ्या भारी दिसते. पळ तिकडे. हिच्यापेक्षा मी छान दिसतोय? कमेंट मध्ये सांगा कोण छान दिसतंय. तर आमच्या घरी आहे सध्या बलेनो, काय बुलट आणि स्कूटी माझी. काय सुद्धा नाही या घरात, काही सुद्धा टाकू नको. तर गायज ही स्कूटी आहे ना, हिच्या रुकवत द्यायची. हिचं लग्न जावं आहे ना, तेव्हा रुकवत स्कूटी द्यायची असं हिचं म्हणणं आहे. पण आहे ना, आपण हिला जुनी स्कूटी देणार आहे. हिची स्कूटी हिला जाऊ दे नवऱ्याकडे घेऊन. तर गाय आता आम्ही पूजन वगैरे केलेलं आहे गाड्यांचं. माझी हेअरस्टाईल बघू शकता किती छान दिसतोय मी. कमेंट मध्ये सांगा. आताच मी अरे स्वतःच कौतुक दुसरे करीत नाही, स्वतःची स्वतः करायचं असतं कौतुक. तुला कळत नाही? आपल्यात पण तू पैसे वाजू नको, जाऊ दे. तो पण बीप कशाला मोकळा. तर गाईज आता आम्ही पूजन वगैरे केलेलं आहे. आता आम्ही आहे ना थोडेसे रील्स वगैरे काढणार. तर बिहाइंड द सीन जमलं तर तुम्हाला दाखवतो. माझ्या दुसऱ्या मोबाईलला ऍक्च्युली आता चार्जिंग नाहीये. तर आत्ताच आम्ही खूप साऱ्या रील वगैरे घेतलेल्या आहे. ऍक्च्युली मी आणि माझ्या मम्मीने मॅचिंग केलेलं आहे. कोइन्सिडेंटली मॅचिंग झालेलं आहे. पण मम्मी पण छान दिसते, मी पण छान दिसतंय. बॉटल ग्रीन कलर घातलेला आहे मी. कसं वाटतंय गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा. ही तर एवढं काही स्पष्ट आणि छान दिसत नाही, पण रिअल मध्ये खूप छान दिसतोय हा कलर. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. आता आम्ही आहे ना संध्याकाळचं मंदिरात जाणार आहे, राशीनला देवीच्या मंदिरात जाणार आहे. डायरेक्ट गाईज आम्ही वर येऊन बसलोय शनीच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी झाली इथं. वरच्या मंदिरात सुद्धा पोर आहे, आणि पण पोर आहे. दिसतात का? हे आमचं वस्ताद आहेत मेन, त्यांना भेटतो आम्ही. त्यामुळं ती इथं कोणाला बसून देत नाही ऍक्च्युली. तरी आम्ही बसलो सगळ्यांना हाणतात. आता डायरेक्ट पंच नाही ना डायरेक्ट. तर काय हा तो सीन आहे जो आतमध्ये देवीला फुलं वगैरे लावतात. नंतर जे शंकरभाई देशमुख आहेत ना, ते त्यांचा मान आहे जो फुलं वगैरे मागतात देवी. तर काय आता आहे ना मुकुट बाहेर येणार, त्यामुळे आम्ही थोडस वेट करतोय.
त्यानंतर तुम्हाला सेम वाटतं तो एवढी गर्दी झाली नादच करायचं नाही पब्लिकचा राशी तुम्ही एकदा दसरा राशीनच एकदा या पण तर काय जी जागा दिसते जागा केली ती मुकुट येणार जाता शंकर दादा देशमुख आहे ना त्यांना मान येते त्यांच्या छातीला मुकुट 2 बांधतात देवीचं ते आता घेऊन बाहेर जाडे पालखीला जाऊन बांधतात ते मुकुट तर गाईज हा तो सीन आहे ज्यावेळेस मुकुट म्हणजे देवीने फुल दिलेलं असतं आणि मुकुट बाहेर येतात त्यामुळं ही माणसं उठल्यात आणि एवढी गर्दी झालेली आहे. तर काय आता वेट करतोय कुठं आतमध्ये छातीला बांधणे वाट बघतात त्यामुळे एवढी गाय केली तर ऍक्च्युली तिथं आहे ना खूप चांगलं दर्शन होतं मुकुट्याचं त्यामुळे एवढी गाय केली.
तर गायज हा तो सीन आहे शेवटला देवीचं मुकुट ज्यांचा महिना आहे गुरुवांचा त्यांच्या छातीला मुकुट बांधतात आणि वर्ण असं घेऊन जातात. तर तुम्हाला एवढी गाय दिसत असेल बघा एकदा खाली त्यांचं मुंडकं वगैरे दिसेल बारीक बघा जरा दिसेल. तर गाईज तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण मी दाखवलंय कसं देवीला बाहेर काढतात, कसं काय होतं आणि कसं पालखी हिंडते वगैरे. तर तुम्हाला एक सांगतो देवी आपली पालखी का हिंडते माहिती का, की आपल्या राज्यात किंवा आपल्या गावात काय चाललंय तर हे बघण्यासाठी देवीला घरोघरी जाण्यासाठी घरोघरी जाऊन बघते कोणाच्या घरी काय चाललंय म्हणजे तिला काळजी असते. त्यामुळं पालखी असते प्रत्येकाच्या गावात. तशीच आमच्या गावाची राशीन गावाची तुम्हाला पालखी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे पूर्ण दाखवलं मी देवी बाहेर काढल्यापासून ते आतमध्ये घालेपर्यंत काय होतं काय किती मस्ती केली आम्ही, किती काय केलं, किती कुंकू वगैरे लावलं. ॲक्च्युली आता कुंकू वगैरे माझ्या चेहऱ्याला दिसणार नाही कारण ही क्लिप आहे ना मी दुसऱ्या दिवशी काढली, त्यामुळे तुम्हाला माझ्या चेहऱ्याला कुंकू वगैरे काय दिसणार नाही. बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि राशीनला भेट द्यायला आलं तर मला भेटूनच जावा. थँक्यू. स्टे ट्यून and subscribe to Rishikesh Kangude.